हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण बनवणार आहोत पफ स्लीव्ज। तर त्यासाठी मी हे साडीचं ब्लाऊजचं कापड आहे आणि हे अस्तरवरती मी स्लीव्जचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि साडीचं जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याचा काटही वेगळा करून घेतलेला आहे। तर आता आपण स्लीव्ज डिझाईनला सुरुवात करूया। अगोदर हे जे ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या जेवढी तुम्हाला लेंथ हवी आहे तेवढं कापड घ्यायचं आहे आणि बाजूने 5 इंचावर एक मार्किंग करायचे। दोन्ही बाजूने मार्किंग करून मग छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। हे अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या वस्तूच्या सहाय्याने किंवा हाताने छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेऊ शकता। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही। तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अवश्य करा। कमेंट करून कळवा की स्लीव्ज डिझाईन बनविण्याची पद्धत तुम्हाला आवडली की नाही। आता मी ते छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेत आहे स्लीव्जला। ब्लाऊजचं कापड थोडंसं कडक असल्यामुळे प्लेट टाकायला थोडासा प्रॉब्लेम येतोय, पण हाताने आपण व्यवस्थित सेटिंग करत या प्लेट्स टाकायच्या आहेत। कापड थोडंसं सिल्क मऊ वगैरे असलं की प्लेट्स पटपट होतात, पण हे थोडंसं कडक कापड असल्यामुळे प्लेट्सला प्रॉब्लेम येत आहे। तर आता मी ते छोट्या छोट्या अशा प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत। खालच्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने त्याच बाजूकडे प्लेट्सचं तोंड ठेवून त्यावरती पण हाताने व्यवस्थित फिनिशिंग देत सेट करत मग शिलाई मारून घ्यायची आहे। मी ते जरा फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवत आहे, पण ॲक्च्युली ही ब्लाऊजची स्लीव्ज डिझाईन बनवायला थोडासा वेळ लागतोय कारण कापड कडक असल्यामुळे। तर मी आता इथे ॲडजस्टमेंट करून प्लेट्स टाकून घेत आहे। पाहू शकता आता इथे प्लेट्स टाकून झालेल्या आहेत। आता आपण हा पॅटर्न बाजूला ठेवूया। आता स्लीव्ज घेऊया आपण ज्यावरती कटिंग केलेला आहे आणि काट आहे। तर आता काट आहे त्याच्या खालच्या बाजूने आपण हे जे स्लीव्जचं पॅटर्न कटिंग केलेलं आहे त्या अशा पद्धतीने दंडघेरच्या बाजूने ठेवून घ्यायचं आहे आणि जी बॉर्डर आहे तिच्या सुईच्या बाजूने अस्तर ठेवायचं आहे आणि 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे। नंतर हे पलटून घ्यायचं आहे आणि काठाचा भाग अस्तरच्या बाजूकडे ठेवून एक सेंटरला दाबटीप मारून घ्यायची आहे। दाबटीप मारण्याचं कारण असं की जेव्हा आपण हे कापड फोल्ड करतो तो इझिली फोल्ड होतं आणि फिनिशिंग छान येते दंडघेरला, म्हणून मध्ये अगोदर दाबटीप मारायची आणि मग अशा पद्धतीने हे उलटून मग ह्याला खालच्या बाजूने पण परत एक दाबटीप मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने दाबटीप मारून झालेले आहे। आता आपण हे पॅटर्न ह्याला जोडून घेणार आहोत। त्यासाठी आपण जे काठ आहे काठाला हा भाग जोडून घेणार आहोत अगोदर। तर त्यासाठी हा काठ आहे त्या काठाच्या सुईच्या भागावरती हा भाग उलटा ठेवायचा आहे। सेंटर पॉईंट चेक करायचा आहे एकदा, कारण सेंटर पॉईंटला आपण कट दिलेला असतो आणि मग एक अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन ही जी पफ बनवलेला आहे प्लेट्स टाकलेले आहे तो भाग काठाला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन जोडून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आणि हा भाग पण सरळ करून याच्यावरती पण एक शिलाई मारून घ्यायची आहे डबल। अशा पद्धतीने मारू शकता किंवा डायरेक्ट वरच्या बाजूने अशी सुईच्या बाजूने पण ठेवून मारू शकता। सुईच्या बाजूने मारलेलं सोपं पडेल आणि शिलाई एकदम एकसारखी येईल। आता एकदम जिथे आपण खालच्या बाजूने शिलाई मारली होती त्याच शिलाईवरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग हा भाग असा उलटून घ्यायचा आहे आणि आता उलटून घेतल्यानंतर सिंपली पूर्ण अस्तरला अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही स्लीव्जचं 2 पार्टमध्ये कटिंग करून पण घेऊ शकता, पण अशा पद्धतीने जर केलं तर जे अस्तरचं कापड आहे ते अखंड राहतं आणि ब्लाऊजचं कापडमध्ये 2 पॅटर्न होतात। तर अशा पद्धतीने एकदा पफ स्लीव्जचं शिलाई करून बघा,
खूप छान ही पफ स्लीव्ज होते. आता एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. पाहू शकता एक्स्ट्राचा भाग कट झाला की किती सुंदर अशी स्लीव्ज दिसते. आता या स्लीव्जला अजून थोडासा सुंदर लुक यावा यासाठी मी स्लीव्जला मॅचिंग अशी सिल्वर कलरची लेस इथं वापरत आहे. आता मी दंडघेराच्या बाजूने पण ही लेस जोडून घेणार आहे आणि जिथे आपण दोन्ही भाग म्हणजे काठ आणि जे प्लेट्सचा पॅटर्न आहे तो जोडलेला आहे तिथे जी सिलाई आहे त्या सिलाईवरती पण ही सिल्वर कलरची लेस जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने स्लीव्ज डिझाईन बनवून तयार झालेले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.